तीन खोल्यांच्या एका छोट्याशा घराला तब्बल 25,000 रुपयांचं वीज बिल. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. महावितरणच्या या नव्या स्मार्ट मीटरने नागपूरकरांना चांगलाच करंट दिलाय आणि यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रकरण काय. मित्रांनो, हा सगळा वाद सुरू झाला एका धक्कादायक घटनेमुळे. नागपुरातील एका सामान्य कुटुंबाला, ज्यांच्याकडे फक्त 3 खोल्यांचं घर आहे, नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मे महिन्याचं बिल आलं तब्बल 25,530 रुपये. आता सगळ्यात मोठी डोकेदुखी काय आहे, तर महावितरणच्या नियमानुसार वीज बिल चुकीचं असो वा बरोबर, तुम्हाला ते आधी भरावंच लागतं. त्यानंतरच महावितरण तुमची तक्रार ऐकून घेणार. यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय नागपूरकर पुरते हवालदिल झाले आहेत. तर मित्रांनो, नागपूरकर आता गप्प बसलेले नाहीत. सध्या नागपुरातील व्हॉट्सअप ग्रुप्स आणि सोशल मीडियावर एक कायदेशीर नकार अर्ज वेगाने व्हायरल होतोय. नागरिक हा अर्ज डाउनलोड करून थेट महावितरणला पाठवत आहेत आणि आपल्या घरात स्मार्ट मीटर लावण्यास कायदेशीर नकार देत आहेत. या अर्जात 3 मोठे कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले आहेत. तर नियमानुसार जुनं मीटर बदलण्यापूर्वी महावितरणने ग्राहकाला 15 दिवस आधी लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. पण इथे काय होतंय, अवघ्या 48 तास आधी एक मेसेज येतो आणि थेट मीटर बदलले जाते. सक्तीचे नियम इथे लावले जात आहेत. जिथे 15% पेक्षा जास्त तांत्रिक नुकसान आहे, तिथेच हे मीटर सक्तीचे करायचे आहेत. पण नागपूर शहर या श्रेणीत येत नाही. तर तुमच्या लेखी परवानगीशिवाय महावितरण जबरदस्तीने हे मीटर बदलू शकत नाही. मित्रांनो, या जनआंदोलनात आता स्थानिक नेते आणि राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. आम आदमी पार्टीने महावितरणला थेट जाब विचारला आहे की शासन पातळीवर सक्ती होणार नाही असे सांगितले जात असताना ऑन ग्राउंड लोकांना सक्तीचे मेसेज का पाठवले जात आहेत. नागपूरसह विदर्भातील इतर भागातही स्थानिक नगरसेवकांनी महावितरणला कडक इशारा दिलाय की जर ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलले तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तर मित्रांनो, एकीकडे महावितरण म्हणतंय की यामुळे वीज चोरी थांबेल आणि आधुनिकीकरण होईल, पण दुसरीकडे जोपर्यंत बिलांमधील या तांत्रिक त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत नागपूरकरांचा हा विरोध थांबणार नाही, हे स्पष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात स्मार्ट मीटर बसवले आहेत का? आणि तुम्हाला महावितरणचा हा कारभार कसा वाटतो, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या नागपूरच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.